मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंना एक मोठा धक्का पाहायला मिळतोय। नगरसेवक सरिता म्हस्के शिवसेनेच्या गळाला लागल्याचं कळतं आहे। सरिता म्हस्के शिवसेनेच्या गळाला लागल्यात। नगरसेविका निवडून आलेल्या सरिता म्हस्के आणि मुंबईच्या वॉर्ड क्रमांक 157 मधून त्यांनी विजय मिळवलेला आहे। तर शिवसेना भवनातल्या बैठकीला आज म्हस्के गैरहजर होत्या आणि आजच्या सेना भवनातल्या या बैठकीला डॉक्टर सरिता म्हस्के गैरहजर असल्याची माहिती कळतेय। आणि गट नोंदणी करण्यासाठी शिवसेना युबीटीचे सर्व नगरसेवक हे नवी मुंबईला रवाना झाले। मात्र सरिता म्हस्के यामध्ये गैरहजर असल्याचं दिसून येतात। सरिता म्हस्के यांना अपात्र करण्याची कार्यवाही आता शिवसेना युबीटीकडून सुरू झाली आहे। शिवसेना युबीटीच्या एकूण नगरसेवकांची संख्या 64 वर आली आहे। आणि कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत, जाणून घेऊया कृष्णातकडून या संदर्भातल्या आणखी काही तपशील। कृष्णात, सरिता म्हस्के नवनिर्वाचित नगरसेविका युबीटीच्या 157 मधून विजय झाल्या होत्या, मात्र आता त्या शिवसेनेच्या गळाला लागल्या असल्याचं कळतंय, शिंदे गटाच्या गळाला लागल्यात। काय नेमकं काय या संदर्भातले तपशील? अनुपमा, कल्याण डोंबिवलीपाठोपाठ आता शिवसेना युबीटीला हा मुंबईत देखील मोठा धक्का बसलेला आहे। कारण शिवसेना युबीटीची एक संख्या ही कमी झालेली पाहायला मिळते। कारण प्रभाग क्रमांक 157 मधून निवडून आलेल्या डॉक्टर सरिता रवींद्र म्हस्के या कालपासून नॉट रिचेबल होत्या आणि त्यांचा कुठेही संपर्क होत नव्हता। त्यामुळे शिवसेना ठाकरे गटामध्ये नक्कीच एक अस्वस्थता पसरली होती आणि ती अखेर समोर आलेलं नाव आहे की डॉक्टर सरिता म्हस्के या शिवसेना शिंदे गटाच्या गळाला लागलेल्या आहेत। त्या तिकडे प्रवेश करू शकतात किंवा त्यांच्या बाजूने जाऊ शकतात। त्यामुळं नक्कीच मुंबईत देखील शिवसेना युबीटीला हा एक धक्का मानला जात आहे। सध्या मुंबईत एकूण नगरसेवक संख्या जी आहे ती 65 आहे। त्यापैकी आता एक नगरसेवक कमी झाल्यामुळं 64 संख्या ही पाहायला मिळते। परंतु पहिल्या बैठकीमध्ये त्या हजर होत्या आणि त्या बैठकीच्या मध्ये जी सही केली होती त्यांनी, त्यामुळे त्या अडचणीत सापडू शकतात। कारण एकच नगरसेविका ही बाहेर पडणे, कारण शिवसेनेच्या चिन्हावर त्या लढलेल्या आहेत युबीटीच्या, आणि त्यानंतर अशा प्रकारे बाहेर पडणं हे तितकंसं सोपं जाणार नाही। त्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची जी प्रोसेस आहे ती आता शिवसेना युबीटीकडून सुरू झालेली पाहायला मिळते। परंतु आजच्या बैठकीमध्ये देखील त्या गैरहजर राहिल्या होत्या शिवसेना भवनात झालेल्या। त्यानंतर त्याचबरोबर जे सर्व युबीटीचे सर्व नगरसेवक कोकण भवनला गेले होते तिकडे देखील त्या गेलेल्या नाहीत। आणि या संदर्भात आता अनिल परब देखील यांचं महत्त्वाचं काय बोलतात ते पाहणं गरजेचं आहे। आणि अनिल परब नेमकं काय बोलतात हे बघूया आता या गोष्टीवर। अगदी कृष्णा, जर अनिल परब यांची काय प्रतिक्रिया आहे ते घेण्याचा प्रयत्न आपण करूया प्रेक्षकांना। तोपर्यंत या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी ही, सरिता म्हस्के मुंबईच्या वॉर्ड क्रमांक 157 मधून विजयी झाल्या। मात्र शिवसेना भवनातल्या बैठकीला म्हस्के गैरहजर होत्या। आता आजच्या शिवसेना भवनातली जी बैठक झाली तिथे सरिता म्हस्के गैरहजर होत्या, त्यामुळे काय त्यांच्या संदर्भातली प्रतिक्रिया आहे ते पाहूया। कोकण भवनात सगळे शिवसेनेचे नगरसेवक गेलेले आहेत, काय नेमकी पुढची कारवाई असणार आहे? ही प्रक्रिया आहे। नगरसेवक निवडून आल्यानंतर पक्षाचा गट स्थापन करावा लागतो आणि तो कोकण आयुक्तांकडे करावा लागतो। तिथे स्वतः वैयक्तिक जाऊन एक ॲफिडेविट द्यावं लागतं आणि काही कागदपत्र सबमिट करावी लागतात। तर त्याप्रमाणे आज सगळे नगरसेवक कोकण आयुक्तांसमोर जाऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा गट स्थापन करतील। त्याचबरोबर 157 प्रभागाच्या सरिता म्हस्के ज्या आपल्या निवडून आलेल्या आहेत त्या गैरहजर आहेत, नॉट रिचेबल आहेत, त्या संपर्कात आहेत आणि त्या तिथे पोचतील कोकण भवनला। आजच्या बैठकीला नव्हत्या, त्यामुळे बैठकीला नसेल, परंतु त्या आमच्या पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत आणि त्या कोकण भवनला डायरेक्ट येतील। कल्याण डोंबिवलीमध्ये जे पाहायला मिळालेलं आहे, मनसेने आता शिंदेंना पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळत आहे, तर तशीच काही राजकीय घडामोडी ज्या घडत आहेत त्याकडे आपण कसं पाहतो? नाही, मी कसंच पाहत नाही। त्याचं कारण असं आहे की आता जसं ह्या सगळा प्रोसेस पुढे जाईल त्या वेळेला पक्ष आपापले निर्णय घेतील। So Maharashtra Nirmal Sena has extended its support to Mahayuti on whether the mayor will be Shivsena's or BJP's. That's another question. But what do you think of MNS supporting Mahayuti? I can only talk about my party. I can't say who is going to do what. But same party.